भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही. कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई. गडबड दंगा रोज कपंगा गुरु गुरु झाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी. हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची. मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेरला खोली पोरांची ही बोला चाली. कुणी त्याचा आग लावी कुणी त्याचं तेल घाली. होती दुनिया री आता झाले वैरी. बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी. अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. आता पुढचं कोण आहे? तू. हा काय ठेवून उभा राहा आणि काय जो निबंध लिहिलाय तो सगळ्यांना वाचून दाखव. गुरुजी. हा ठीक आहे. तर आपल्या निबंधाचं नाव आहे निबंध. अरे 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 निबंध नाही रे, निबंध. करेक्ट. तुमची टेस्ट घेत होतो पास झाला. तर आपल्या निबंधाचं नाव आहे माझा आवडता प्राणी चिकन. कोण? चिकन. चुईकन? चुईकन असं कुठलं? चिकन? हा. अरे चिकन म्हणजे कोंबडी. आणि कोंबडी हा प्राणी नाहीये रे, पुन्हा एकदा पक्षी आहे रे तो. अरे या कोंबडीला पण दोनच पाय असतात ना. वाचा वाचा काय लिहिलंय ते वाचा. हा. तर माझा आवडता प्राणी आहे कोंबडी. मला गावठी कोंबडी आणि बॉयलर कोंबडी दोन्ही पण खूप आवडतात. तर कोंबडी ना सॉलिड टेस्टी प्राणी आहे. आणि सगळ्यात फायदा काय माहिती त्याचा? कोंबडी अंडी देते. अंडी देते गुरुजी. आणि मग गुरुजी करून खायचं ऑफर आहे ना. काय करून खायचं? गुरुजी. गुरुजी? अंड्याची बुर्जी असते ना. कळलं कळलं. पुढे? ते अंड्याची बुर्जी करून खायचं. तुम्हाला सांगतो मी ना चिकनचा ना हक्काने नूडल्स करून खातो. हा. आणि चिकन राईस माझा आवडता पदार्थ आहे. अरे लागतं माहिती तुम्हाला. चिकनवर कोंबडीवर ना एक गाणं पण आहे. मी आता बोलून दाखवतो. कोंबडी पळाली तांगडी धरून लंगडी घालायला लागली. आया कोंबडी पळाली तांगडी धरून लंगडी घालायला लागली. क्वाक 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 म्हणे. अरे हा काय निबंध आहे? हा कोंबडी पळाली तंगडी धरून. हा जा जाऊन बसते. एवढं चांगलं. हा ठीक आहे. शून्य शून्य मार्क आहेत तुला सुद्धा. आता पुढचा कोण आहे? साहेब. काय? आपण पण. तू कशासाठी सारखा सारखा हात वर करतोय? गुरुजी आपण पण निबंध लिहून आणलाय ना. तूही निबंध लिहून आणलाय? हा. या इथे या. गुरुजी वाचतो. हा वाचा. आपला आवडता प्राणी आहे रेखा. रेखा? अरे रेखा कसा आवडता प्राणी असेल? रेखा म्हणजे आमच्या बिरजू साहेबांची म्हस हो. हा. तर आपला आवडता प्राणी आहे रेखा. हा. तर आमच्या बिरजू साहेबांची म्हस काळी आहे. बिरजू साहेबांच्या म्हशीला 2 शिंग आहे. बिरजू साहेबांच्या म्हशीला 4 पाय आहेत. बिरजू साहेबांच्या म्हशीला 1 शेपूट आहे. आमच्या बिरजू साहेबांची म्हस रोज 10 लिटर दूध देते. त्यामुळे आमचे बिरजू साहेब एकदम फिट आणि टकाटक दिसतात. आमचे बिरजू साहेब रोज सकाळी म्हशीला काट्या साबणाने घासतात. त्यामुळे आमची रेखा म्हस पण एकदम टकाटक दिसते. आमच्या बिरजू साहेबांचं आमच्या रेखावर लय प्रेम आहे. म्हणूनच आमचे बिरजू साहेब म्हणतात रेखा हमारी माता है हमको कुछ नहीं आता है. कळलं कळलं रावसाहेब कळलं. तुमचा आवडता प्राणी रेखा नसून बिरजू आहे. बिरजू. जा जागेवर जाऊन बसा तिकडे. हा
आतापर्यंत तुम्ही 7ही जणांनी वेगवेगळ्या प्राण्यांवर निबंध वाचून दाखवलेत, पण एकालाही एकही मार्क मिळवता आलेला नाही. वाय? कारण निबंध कसा लिहितात त्याची तुम्हाला काहीही कल्पना नाही. आता उरलंय कोण? अरे पुन्हा तू काय हात वर करतोयस? ते आपल्या साहेबांच्या वतीने ना. पण का तुझ्या साहेबाला नाही हात वर करता येत? हम किया हूं. तू कसं रे निबंध लिहिशील? तुला लिहिता वाचता सुद्धा येत नाही. नहीं, लेकिन हमरे पास है निबंध. काय? माझा आवडता प्राणी बल्लाळ आहे. बस, लाज वाटली पाहिजे प्रत्येकाला. अरे असे निबंध लिहितात का? हा, तुमच्यापेक्षा हे राजू आणि आर्या दोघ जण चांगले निबंध लिहितील. शिका आमच्याकडे. अरे इथे मराठी शिकायला आलाय, मराठी येत नाही तर नाही, ठीक आहे, मान्य आहे, पण बाकी काही किमान बुद्धिमत्ता असायला हवी का नको? काय वाटेल ते निबंध इथे येऊन वाचताय? नाही आता ठरलं, नाही ठरलंच, यापुढे मी तुमची निवड चाचणी घेणार आहे. तू का काय निवड चाचणी? निवड चाचणी म्हणजे प्रवेश परीक्षा. त्या परीक्षेत जो कोणी पास होईल ना त्यालाच वर्गात बसता येईल, इतरांना नाही. अँड जो नापास होईल त्याचं काय कळेल? त्याचं काय कळेल? त्याचं नुकसान होईल. मी त्याला वर्गात बसू देणार नाही. गप्प बसा, गप्प बसा, गप्प बसा. तुमचं नुकसान झालं तरी चालेल, पण चांगलं मराठी बोलायला शिकायचं असेल तर मी ही जी परीक्षा म्हणतो आहे या परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हावंच लागेल. अरे भली साहेब काय झालं? एकदम टेन्शन मध्ये कशाला फिरताय? अजून चाय नाही भेटला काय? अरे चाय नहीं, हम थोड़ा अलग ही सोच रहा हूँ. काय? ये बल्लाळ ने परीक्षा काहे रखी है? साहेब अहो त्यात विचार काय करायचा? हा. आपण सांगतो ना तुम्हाला, तुम्हाला क्लासमधनं बाहेर काढायचा प्लॅन आहे सगळा, म्हणून हे सगळं परीक्षेचं नाटक. लेकिन हम तो पैसे दे रहे हैं, हम फोकट में थोड़े ही सीख रहे हैं. साहेब जर तुम्ही शिकला हा. तर तुमचा हे अडाणे असा अपमान नाही ना करू शकत ते, म्हणून. अच्छा ऐसा है? हा, मग तो मला मुद्दामून नापास करेल. आता तुम्हाला त्यांचा प्लॅन कळला. हाँ, लेकिन राव साहेब उसका प्लान हमें चौपट करना पड़ेगा भाई. साहेब हा. असं नाही चौपट करू शकत. क्यों? अहो, परीक्षा काही सोपी नाही आहे ती. अच्छा, हा, लेकिन कुछ भी करके हम क्लास में जाएंगे जरूर. राव साहेब रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है, तेरे दादा आगे- चहा. मोर्या दादा, यांनी क्लासेस काढले, बरं केलं नाही? हो ना, नाहीतरी नुसते बसून होते, आता 4 पैसे तरी मिळतील घरात. गुरुजी आहेत का घरात? नाही, ते बाहेर गेलेत. काही काम होतं का? नाही, ऍक्च्युली बघायला गेलो तर माझं काय त्यांच्याकडे काम नव्हतं. हा आता तुम्ही आहो का नाही तर तुमच्याकडे जरा काम हा, होतं. बोला ना. नाही, काय? तुम्ही बसा, तुम्ही बसा. तुम्ही बसा. काय आहे, मला जरा मदत हवी होती. म्हणजे पेपर हवा होता. पेपर हवाय होय? मोर्या पेपर दे. आजचा हवाय का? त्यातला पेपर नाही हो, तो परीक्षेला लिहतात ना तो पेपर हवा होता. परीक्षेचा पेपर? हो. काय तो पेपर मिळाला असता ना तर मला लय सोपं पडलं असतं हो. परीक्षेचा पेपर कसा देणार आम्ही? काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? रागाव नका. ताई तर 1 मिनिट. तर तुमच्याकडे काम होतं. का नाही मी म्हणतो का नाही नाही, आम्हाला जेव्हा गरज असते का नाही तेव्हा आम्ही मेडिकल सर्टिफिकेट वगैरे घेताव का नाही. अहो पण हे काय मेडिकल सर्टिफिकेट आहे का? अहो पेपर आहे, परीक्षेचा पेपर.
तसं नव काही रितसर होत असेल तर बघा ना. म्हणजे नाही, रितसर म्हणजे काय? म्हणजे ऍडजस्टमेंट हो, वर खाली वर खाली. म्हणजे कसं काय, ते अडलेल्याला मदत करायला हवी ना. म्हणजे नाही कळलं? असं कसं समजून सांगू यांना. काय काय माहितीये काय, आम्ही एखाद्याला पकडतो का नाही, आणि जर त्याच्याकडे पैसे कमी असतील तर आम्ही ऍडजस्टमेंट करून त्याला सोडतो का नाही. हो हो, असं ते मी म्हणत होतो. जरा ही ऍडजस्टमेंट जरा झाली तर बघा. अहो काय करताय? अहो अहो अहो. आई पैसे पैसे पुन्हा एकदा कशाला देताय फी? एकदा भरली आहेत ना तुम्ही, मग काय? ग आई, अगं लाच देतायत ते आपल्याला. काय लाच? अहो श्रीखंड खायला सुद्धा हे 10 वेळा विचार करतात. लाच कशी खातील? मोरया, त्यांना सांग चालते व्हा. या तुम्ही. ते या लोकांचं काय खरं नाही. हो हा? या. हा, चाललोच आहे. तसं नाही, या या. अच्छा, तसा या काय? घेऊ काय? ठेवा ठेवा. अच्छा ठेवा. बसा मी बसा. मी तुम्हाला मदत करीन. हा, तुम्ही मला मदत कराल? नक्की करतो. नक्की कराल? फी द्यायला लागेल माझी. नाही हो, पण तुम्ही मला नक्की मदत कराल? नक्की. ऍडजस्टमेंट कराल ना वर खाली? करू. त्याला कशाला घाबरता बाय. या. सर्रे सर्रे कोण आहे? काय आहे? सर्रे. सर्री? अरे आता कुठल्या सरी? हा, आता मे महिना चालू आहे, अजून पावसाला वेळ आहे. हा, अय्यो, आमच्याकडे सर्रीला सर्री म्हणते हो. अरे असं काय करतो? जगात सगळीकडे सरीला सरीच म्हणता. अय्यो, म्हणजे गुरुजीला सर्री म्हणते हो. गुरुजीला सरी? अच्छा अच्छा, तसं. बरं काय आहे? इडली सांबर, वडा सांबर, मेदू वडा, मसाला उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा, साधा डोसा, रवा डोसा, मसाला डोसा, पेपर डोसा. अरे हे सगळं काय बोलतोयस तू? अय्यो, तुम्ही विचारून सोडलंय की हो, म्हणून मी आणून सोडलंय की हो. बरं काय काम आहे? कशाला लावतास? सर्री, हा मी तुम्हाला पेपर डोसा देतो, हा. तुम्ही मला पेपर देऊन सोडा की हो. अच्छा, तू मला पेपर फोडायला सांगतोयस? अरे तुला काही लाज? हा, लाज देतोस मला? अय्यो हा. सर्री, अय्यो, आम्हाला ते मराठी शिकून सोडायचं असतं की हो बघा, नाही तर आमचं हॉटेल लोक बंद करून सोडतं की हो बघा. मी तुम्हाला रोज एक एक पदार्थ आणून देतो, मी मला पेपर तेवढं देऊन सोडा की हो. किती निर्लज्ज आहेस रे तू? हा, खाण्यापिण्याचं आमिष दाखवतोस मला? अरे त्यापेक्षा जरा अभ्यास कर. अय्यो सर, ते आमच्या लक्षात राहत नसते बघा. अच्छा, मला सांग, आता एवढी पटापटा नावं घेतलीस, ती कशी लक्षात राहतात रे मग? ते पदार्थ आम्ही आवडीनं बनवून सोडतोय बघा. तसंच अभ्यास सुद्धा आवडीनी करायचा. हा. अय्यो सर्री, पण ते आम्ही पोटासाठी करते. अच्छा, मग हे सुद्धा पोटासाठी आहे असं समज आणि अभ्यास कर. अय्यो सर्री, म्हणजे तुम्ही आम्हाला ते पेपर देऊन सोडत नाही? नाही, देणार नाही. अय्यो सर्री, काय? मग पेपर एकदम साधा काढा की हो, साधा डोसा सांग. किती निर्लज्ज आहेस रे तू? हा, मी पेपर फोडत नाही म्हणल्यावर पेपर साधा काढा म्हणून सांगतोस? मी पेपर फोडणारही नाही आणि पेपर सोपा काढणारही नाही. अभ्यास करायचा, अभ्यासच करायचा. वा रे वा. परीक्षा कशी असणार, हा? याबद्दल तुमच्या मनात उत्सुकता असेल, आहे ना? तर आता तुमच्या मनातल्या सगळ्या शंका मी दूर करणार आहे. लक्षात ठेवा, परीक्षा ही फक्त मराठी भाषेतून द्यायची आहे आणि मराठी भाषेवरच असेल. म्हणजेच परीक्षेतले सगळे प्रश्न हे मराठीवर असतील. मराठी इतिहासावर, मराठी भूगोलावर, मराठी व्याकरणावर
मराठी साहित्यावर आधारित असतील. टिंग. काय? पण गुरुजी आम्हाला नेमके कसे प्रश्न विचारणार आहे? सांगतो. परीक्षेचे स्वरूप मी आता तुम्हाला सांगणार आहे. परीक्षा 5 पद्धतीच्या प्रश्नांमध्ये असणार आहे. पैकी पहिला प्रश्न असेल गाळलेल्या जागा भरा. हे एकदम सोपं आहे. म्हणजे कमी गर्दीच्या दिवशी गाडी रिकामी असेल ना तर आम्हाला सांगितलं जातं गाडी रिकामी न्यायची नाही, रिकाम्या जागा भरा. काय? अहो म्हणजे मागाटणे डेपोतनं गाडी घेऊन आम्ही बांद्राला निघालो ना आणि समजा 10 सीटाचा भरायच्या असतील तर 10 सीटा भरेपर्यंत आम्हाला गाडी थांबवावी लागते. याला म्हणतात रिकाम्या जागा भरा. नाही रे, याला नाही म्हणत रिकाम्या जागा भरा. गुरुजी मी सांगू? बर सांग. कसं आहे आमच्याकडे तुरुंगात रिकाम्या जागे असतात ना, तर आमचे वरिष्ठ येणार असतील तर आम्हाला ते रिकाम्या जागा भराव्या लागतात. कधी आम्ही ना कैद्यांचं कपडे घालून पण उभं राहतो का नाही? काय समजलं? होय. अयो ते गाळलेलं चहा ओतून सोडायचं म्हणतात ते. वाटेल ते बोलताय तुम्ही. अरे गाळलेल्या जागा भरायच्या म्हणजे एका वाक्यातील 2 शब्दांच्या मधल्या जागा भरून काढायच्या आहेत. मी नेहमी भरते. कसे माझ्या लावणीत ना 2 वळींच्या मधल्या जागा मीच भरते. त्याला काय म्हणतात माहितीये का मास्तर? वॉडिक्शन. वॉडिक्शन? नाही ग, त्याला ऍडिशन असं म्हणतात. Sir, you mean to say filling the blanks, right? वा 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 वा. काय रे वा? काय वा? तुला काय कळलं त्या म्हणाला ते? नाही काय कळलं नाही, पण ते कानाला एकदम गोड वाटलं ना. नाही आमच्या साहेबांच्या कानाला गोड वाटलं. कळतंय. इकडे लक्ष द्यायचं आहे. गाळलेल्या जागा भरायच्या म्हणजे एखाद्या वाक्यात 2 शब्दांच्या मध्ये एखादी रिकामी जागा असेल तिथे योग्य शब्द भरायचा. मी उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे स्वराज्य व्हावे ही तो टिंबटिंबची इच्छा. याच्यामध्ये टिंबटिंबच्या जागी काय लिहाल? Answer. तेच जे आन्सर आहे ते काय लिहाल? तर स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. शिवाजी महाराजांनी म्हणून ठेवलेलं वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न असेल जोड्या लावा. गुरुजी हे तर एकदम सोपं आहे. म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरची जोडी असते तसंच ना? नाही गुरुजी मी सांगतो. पोलीस आणि चोरांची जोडी असते तसं. नाही सगळ्यात भारी जोडी माहितीये का मास्टर? राघू मैना. Sir, you mean to say match the pairs, right? वा 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 वा. काय वा वा? काय कळतं रे तुला ही बोलली की? नाही तर जोड्या लावायच्या म्हणजे 2 गट असतात, अ गट आणि ब गट. त्याच्यामध्ये योग्य शब्द योग्य ठिकाणी लिहायचा. बरोबर आहे? आता त्याच्या पुढचा प्रश्न असेल संधी सोडवा. साहेब हे आपल्याला एकदम पक्का माहिती आहे. हे आपल्याला शिकवलंय ना आपल्या साहेबांनी. कुठली पण आलेली संधी अजिबात सोडायची नाही. संधी नाही सोडायची. अरे तो संधी साधूपणा झाला. संधी सोडवा म्हणजे व्याकरणातली. त्यातलं काय कळतं तुझ्या त्या साहेबाला? बसा. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोण कोणास म्हणाले? कोण म्हणले? I don't know. I didn't say anything. I'm really sorry. पण तुम्हाला कोण काय बोललं? नाही मला कोण काय बोललं ना तर पोपटराव पिसा काढतील एकेकाची मी सांगते. अरे काय चाललंय? कोण कोणास म्हणाले म्हणजे तुम्हाला इतिहासातले एखादे सुप्रसिद्ध वाक्य देण्यात येईल. ते कोण कोणाला म्हणाले तुम्ही सांगायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न असेल संदर्भासहित स्पष्टीकरण. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे? परीक्षा कशी होणार हे सगळ्यांना कळलेलं आहे? काय तरी कसं करायचं? स्टडी कसं करायचं? मी पुन्हा एकदा सांगतोय. या वर्गात आता मराठी बोलायला शिक. मनापासून अभ्यास करायचा. मी जीव लावूनच करते मास्तर. अभ्यास. आणि मला जिथे जागा भेटेल तिथे मी अभ्यास करणार आहे का नाही? जागा भेटेल, जागा मिळेल तिथे. होय. एक लक्षात घ्या, सगळ्यांनी मनापासून अभ्यास करा. कोणीही झोपून अभ्यास करू नका. कारण काय आहे, झोपून अभ्यास केला की मग झोप येते. आणि गुरुजी बसून केला तर बस येते. काय वाटेल तो गोंधळ घाला. अभ्यास करा म्हणजे झालं. तुम्हाला सगळ्यांना पुस्तकं दिलेली आहेत, वह्या दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे कसून अभ्यास करा.
लक्षात ठेवा, मी तरच शिकवणी चालू ठेवणार आहे. बिरजू, ए बिरजू, बिरजू, उठ. झोपतोस काय वर्गात? अभ्यास कर, परीक्षा दे. आलंय लक्षात? तीन सत्या. ओके, ऊपर दो. चॅलेंज. आता मी आहे. 2 एक्के. ऊपर दो. पोरांनो, कसला खेळ खेळता वाय? तुम्ही पण याल का खेळायला? हे घ्या ना. नको, जल्ली मला अजून कुठं सुट्टी पडली. तुमचा आपला बरा आहे. तुमची परीक्षा तरी संपली, माझी आता सुरू होणार आहे. काय काका, तुम्ही पण परीक्षेचं टेन्शन घेताय? टेन्शन घेऊ नको. काका चिल राहा एकदम. हाय चिलरा, परीक्षेचं नाव ऐकून मी गाराटलोय माहितीये. काका आम्ही करतो ना तुमची हेल्प. तुम्ही कराल हेल्प? हो, फक्त तुम्ही तुमचा प्रॉब्लेम तर सांगा आम्हाला. झाला प्रॉब्लेम लय आहे. ते काय ते संदर्भाचे स्पष्टीकरण म्हणतात ना, तर झाला मला काही कळत नाही. शी काका, ते किती सोपं आहे. सोपं असतं? हो, मी सांगते. एक वाक्य असतं, त्याचा आपण संदर्भ लिहायचा असतो. हा. म्हणजे ते वाक्य कोणी कोणास म्हटले ते लिहायचं आणि धडा लिहायचा. सोपं आहे काका, झालं सिंपल. नाहीतर काय. आणि स्पष्टीकरण म्हणजे त्या वाक्याचा अर्थ काढायचा आणि ते स्पष्ट करून लिहायचं, बस. जल्ला इजी आहे हा. मग इझी. तुम्हाला कळलेलं नाही? सांगतो बघा तुम्हाला. काय आहे माहितीये काय, आम्ही एखादा गुन्हेगार पकडून आणताव का नाही, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून त्याला आम्ही विचारतो की तुला करीना ट्रीटमेंट पाहिजे की कटरीना ट्रीटमेंट पाहिजे. करीना आणि कॅटरीना ट्रीटमेंट म्हणजे काय? कळलं नाही तुम्हाला? जर तुम्हाला कळलं नाही, आग लागली माझ्या तोंडाला ती. हा, आता मी तुम्हाला ना संदर्भासहित स्पष्टीकरण कसा करायचा ता सांगता. हा चालेल. काय आहे माहितीये काय, तर करीना म्हटला का नाही की आम्ही त्याला टायर मध्ये घालून मार, आणि कटरीना म्हटला की आम्ही त्याला उलटा टांगताव आणि पोकल बांबूचे फटके देताव आणि त्याच्याकडनं गुन्हा कबूल करून घेतो. अरे वा, काय चाललंय? आम्ही ऐकलं, कसलं भारी सांगतात हे. काय? करीना आणि कॅटरीना ट्रीटमेंट. अच्छा, काय सांगा. हा, आता संदर्भासहित स्पष्टीकरण. बरं. हे बघ ना मामी, करीना ट्रीटमेंट म्हणजे ते त्या चोराला टायर मध्ये घालतात आणि दूध धुतात. आणि मग कॅटरीना ट्रीटमेंट म्हणजे उलट लटकवतात आणि पोकळ बांबूचे फटके देतात. मस्त आहे ना हे? काय चाललंय? कुठं कुठं काय नाही, काय नाही. काका तुम्ही मला सांगा ना, तुम्ही बल्लाळ मामाला कोणती ट्रीटमेंट देणार? कटरीना की करीना? हो ना, सांगा ना काका. अहो, काय सांगताय मुलांना? कुठं काय नाही भाऊ, काय नाही. येता व्हा मुलांनो. काका अजून सांगा. नाही. काका अजून जाऊ दे त्याला. आपण इथे खेळूया बा, पत्ते. चालेल. पत्ते खेळूया. हा, असं बाहेरच्या लोकांचं काय ऐकायचं नाही बरं का आपण. बोका मांजरीला हाक मारतोय जणू. तुम्ही इथं काय करताय? तुमच्या मागावे. अहो ऐका तरी. अहो मी इथे होतो हे कोणाला सांगू नका प्लीज. अजिबात नाही. पेपर आणा. नाही, पेपर वगैरे अजिबात मिळणार नाही तुम्हाला. असं काय करायचं? त्याच्या बदल्यात मी तुम्हाला. त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय काय शिकवीन? आदा शिकवीन, बोलचाल शिकवीन आणि काय जीव कसा लावायचा ना ते बी शिकवीन. हो, हे कसा? इश्काची इंगळीट असल्यावर माहितीये का कसं होतं? नाही. ज्वानीची आग माहितीये? नाही. अशी आहे ना, हातून लागते ज्वानीची आग. हो का? नजरेचं बाण? नाही. डोळ्याला डोळा लावला ना की थेट समोरच्या काळजाला जाऊन भिडला पाहिजे. कसा? सांगू? लागला का बाण? लागला. लागला ना? हो, लागला.
माऊ अगं ऐक ना काय झालं हे काय रे काय चाललं होतं? नाही कुठे काय काही नाही म्हणजे ही बाई ह्या बाई मला पेपर मागत होत्या. हो आणि तू काय सांगितलंस त्यांना? मी म्हटलं नाही मिळणार पेपर म्हणून. बाई तुम्हाला निक्षून सांगतोय पेपर मिळणार नाही. मी बाबांना नाव सांगे ना तुमचं. हा 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 मग काय तर ऐकत नाहीत. हा माऊ तुला सांगतो मी. माऊ 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 ऐक ना. अगं माऊ ही बाई ना माऊ पाहिलंय मी सगळं. नजरेचा तीर ज्वानीची आग. नाही नाही अगं तीर नाही बाण सोडला बाण. माऊ माऊ ऐक ना ग माऊ असं काय ग करतेस. म्याऊ 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 म्हण 19 पाडा म्हण. व्हॉट इज पाडा? पाडा अगं आपण नाही म्हटलं ना तरी आपल्याला म्हणावाच लागतो पाडा. But what is that? I don't know about Pada. I've heard about Khada. What is that? काढा नाही काढा वेगळा तो प्यायचा असतो. हा म्हणायचा असतो पाडा. त्याने का बे एके बे बे दुने 4. Oh, you mean to say tables? टेबल 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 खुर्ची वेगळं. हे गणित मॅथ्स. No maths, please. My maths is very weak. No maths. मी तुला शिकवीन चांगलाच पाडा. तू शिजवशील? हे काय शिजवताय? Maths? कशात घालून? ते अरे शिजवतोय म्हणजे मी तिला शिकवतोय पाडा गणित. अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही मराठीच्या पेपरला हिला गणित शिकवताय. हा अरे उद्या जर बल्लाळ गुरुजीने मराठीतनं पाडे विचारले मग. हो मग तुम्ही अशानं कधीच पास होणार नाही. बसा बोंबलत. असं का बोलतोयस? आम्ही नक्की पास होईल. अरे शक्यच नाही. त्या बल्लाळ गुरुजी तुम्हाला काय प्रश्न विचारणार हे माहितीये का तुम्हाला? मग कशावरनं तुम्ही पास होणारच? टेन्शन नको देऊस ना. एक्झाम आहे ना. नाही 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 मी तुम्हाला टेन्शन द्यायला नाही काय तुमचं टेन्शन काढून घ्यायला आलोय. कसं? म्हणजे तुम्ही आता अभ्यास बिभ्यास काय एक करायचा नाही. समजलं ना? समजा जर तुम्हाला पेपर मिळाले तर तुम्ही आरामात पास होऊ शकता. अरे पण ते कसं काय? कसं काय म्हणजे त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. म्हणजे बल्लाळ गुरुजी पैसे घेऊन पेपर देणार आहेत? अरे नाही नाही बल्लाळ गुरुजी नाही काय मी पैसे घेणार कारण मी पेपर चोरणार आहे. काय? यामिनी अगं तुला मी पाणी आणून द्यायला सांगितलं होतं. काय करतोस? काय चाललंय हे? काय चाललंय हे? काय नाही ते हे पेपर. हा ते घरात पेपर रद्दीमध्ये विकायला आहेत का ते बघायला आलो होतो. तू आत्ता घरात रद्दीचे पेपर विकायला आहेत का हे बघायला आला होतास? असं मध्येच उगाच? असतील ना जरा बघा ना इकडे तिकडे. नाहीयेत रद्दीचे पेपर नाहीयेत. निघ निघ. मग तो पेपर द्या ना रद्दीत. हा 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 पेपर नाहीये ही प्रश्नपत्रिका आहे. हो काय? बघ बघ दाखवा ना दाखवा ना जरा. दाखवा काय दाखवा? दाखवणार नाही. निघायचं. जरा दाखवा ना. बघ बघ ही बघ. तशी नाही उलटी करून दाखवा ना. ही बघ उलटी करून बघितलीस? तशी उलटी नाही ते असे इकडे इकडे तोंड. का उलटी देऊ? काय म्हणतो? असतील ना रद्दीत. आता पटकन. परत दिसलात तरी याद राखा अजिबात इकडे फिरकायचं नाही. आणि तू पुन्हा दिसशील ना असा फटकावून काढीन लक्षात ठेव. काय चाललंय? अरे मलाच काय विचारतोयस काय चाललंय? हा मी तुला विचारायला पाहिजे हे काय चाललंय? नाही माझं कुठे काय चाललंय? हा तुमचं काय चाललंय? क्वेश्चन पेपर सेट करताय? मदत हवी? नाही नको. मी सुचू काही प्रश्न? नाही नाही एवढी वेळ अजून माझ्यावर आलेली नाहीये की तू काही सुचवावंस. भाऊजी फायदा घ्या माझ्या अनुभवाचा. या घराला तुझ्या अनुभवाचा जेवढा फायदा मिळतोय तेवढा खूप पुरेसा आहे. आता नको. निघा. ऐका माझं. जा. निघा.
काय चाललंय? काही नाही ते हे करू का आरडाओरडा? पेपर चोरतोयस म्हणून परत जेलमध्ये जाशील. नको 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 माफ करा. चल बाहेर, हं? बाहेर चल. पण तो इथला पेपर काय झाला? हे असं करणं वाईट असतं. चल बाहेर, आपण इथला चल चल बाहेर, बाहेर चल. लाज लाज नाही वाटत तुम्हाला? ह्याला पेपर चोरायला लावता? तुम्हाला अभ्यास करून पास व्हायचं नाहीये, चोरलेले पेपर वापरून पास व्हायचंय. अरे तुम्ही चोरी करायला लावता? अरे माझ्या भाऊजींना काय वाटेल जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या नशिबात हे असले विद्यार्थी आहेत? माझ्या भाऊजींना का? हो ते सोडा, ते पेपर कुठे गायब केलेत ते आधी सांगा. माझ्या भाऊजींना काय वाटेल जेव्हा त्यांना कळेल की त्यांचा मेहुणा 500 रुपयात पेपर विकतोय म्हणून? 500? शाब्बास, म्हणजे तुम्हाला पटलंय की अभ्यास करून पास व्हायला पाहिजे, चोरलेले पेपर वापरून नाही. नाही देत तुम्हाला पेपर. 500 रुपये. चालेल चालेल, हे घ्या. भगवान, ये अभी तक क्यों नहीं आया राव साहेब? अरे अरे अरे, काहे नाच रहे हो साहेब? आपला काम झाला, पेपर मिळाला. क्या बोल रहे हो? भोगरा राव साहेब, बहुत बढ़िया काम किए तुम. देखो देखो, कितना अच्छा पेपर है ना. बहुत सफेद रंग का है. हाँ, क्वालिटी भी अच्छा है. न जाने कहाँ से लाया होगा. राव साहेब, तने क्या लिखा है पढ़ के दिखा. वाचतो. पहिले मराठी नाटक कोणी लिहिले? नाटक मराठी पहिले कोणी लिहिले? हाँ, वो है ना अपना, क्या नाम है, कौन? सोपं आहे. हाँ. लेखकाने लिहिले. राव साहेब, बहुत बढ़िया. आता पुढचा प्रश्न आहे हाँ, हाँ, हाँ. साहेब. तुमची आवडती मराठी कविता लिहा. हे कसं शक्य आहे? सोपं आहे. मव्वाताईंना विचारायची आणि तुम्ही पाठ करायची. अरे नहीं नहीं, वो बात नहीं है. वो हम भले ही याद करेंगे कविता, लेकिन वो अच्छा अच्छा, तुमची लिवायची बोंब आहे. ऍक्शन करून सांगितली होती ना, बोलायची गरज होती. चुकलं साहेब. मग कसं होणार हो तुमचं? वही तो. साहेब टेन्शन घेऊ नका, आपण आहे ना. का करेगा तू? का करेगा म्हणजे? अहो, आपण तुमचा रायटर म्हणून बसणार ना परीक्षेला. अरे नाही नाही, वो बलाची लायका. साहेब ते तुम्ही सोडा. ऐका, अच्छा, ऐसा धाडस येतं कुठून तुझ्या तेवढं? तुमच्याकडनं साहेब. जा फत्ते लाल कर. नहीं, मेरे लाल काम फत्ते कर. जा. येत साहेब. जा जा. गुरुजी, आता कशाला आलायस तू? सांगतो. उभा राहून सांगायचं काय ते? ते आपण एक अर्जंट निरोप द्यायला आलोय. काय म्हणजे एमर्जन्सी समजा. इमर्जन्सी? कोण रे? आमचे साहेब. केला? हो ना हो, काय तुम्ही बोलताय? ते त्यांचा एक सॉलिड मेडिकल लोचा झालेला आहे. सॉलिड मेडिकल लोचा झालाय? हा,
काय झालाय मेडिकल लॉच्या? ते नेहमीप्रमाणे सकाळी उठले, रेखाकडे बघितलं आणि पाय घसरला. अरे गधड्या, रेखा म्हैस आहे रे. अहो नाही हो, ते शेणावरून पाय घसरला. बर मग आता फ्रॅक्चर. काय झालंय? फ्रॅक्चर फ्रॅक्चर फ्रॅक्चर. हा, ते म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आमच्या साहेबांच्या वतीने यावेळी आपण बसणार परीक्षेला रायटर म्हणून. हा, नाही नाही, असं मुळीच चालणार नाही. मी याला परवानगी देणार नाही. अहो असे कशी परवानगी देणार ना तुम्ही? युनिव्हर्सल सिटीचा तसा नियम आहे. युनिव्हर्सल सिटी नाही रे, युनिव्हर्सिटी. तेच ते. तर तसा नियम आहे, तेच तुम्हाला सांगायला आलो. एखाद्या स्टुडंटचा मेडिकल लोचा झाला तर त्याच्याऐवजी दुसरा कोणतरी रायटर म्हणून बसू शकतो. अच्छा, पण त्यासाठी आधी मेडिकल सर्टिफिकेट लागतं. अच्छा, सगळ्या तयारीनिशी झालायस का तू? ठीक आहे ठीक आहे, देतो तुला मी परवानगी. त्याच्याऐवजी परीक्षेला लिहायला बस, हरकत नाही. काय रे, मुळात तुला लिहिता येतं का? बस काय साहेब, 4 वर्ष काढली ना आपण. हो का? म्हणजे पाया बराच पक्का आहे तुझा. हा ठीक आहे, जा त्या बिरजूला म्हणावं अभ्यासाला सुरुवात कर, कारण पेपर प्रचंड अवघड काढलेला आहे मी. माहिती आहे आपल्याला. तुला कसं माहिती? म्हणजे तुम्ही पेपर अवघडच काढणार ना, सोपा कसा काढणार? जा अभ्यास करा, अभ्यास करा. हा, थँक्यू. साहेब शांत हो जाओ. एक बात बताओ, सबको पेपर मिल गया है? ते पेपर फुटला ते एक बरा झाला नाही. बहुत अच्छा हुआ. अब देखो कैसे परीक्षा देता हूँ मोनिका जी. लगाए लगाए इसमें. अयो, आता आपण सगळे यायचं पास होणार बघा. आधी लय टेन्शन आलं होतं हा मला. आता प्रॉब्लेम नाही सगळ्यांना. मनाबाई, जब तक हम यहाँ हो तब तक टेंशन के कौन बात नहीं. वा 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 वा, सगळेजण अगदी खुश दिसताय. मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. जरूर दे तुमची आनंदाची बातमी. आम्ही सगळे इस्रायलच्या आमची परीक्षा घेऊन टाका. अरे एवढी घाई काय आहे? काय तुमच्यातल्या काही लोकांना लिहिता येत नाही. त्यातनं काय झालंय, नेमका पेपर फुटलाय. त्यामुळे आजची जी लेखी परीक्षा आहे ती मी रद्द केलेली आहे. वा वा वा, ही तर जल्ली आनंदाची गोष्ट आहे. मला तर जल्ला प्रमोशन झाल्यासारखं वाटतंय. हो काय? होय. इतकं आनंदी व्हायचं काहीही कारण नाहीये. कारण लेखी परीक्षा जरी रद्द केलेली असली तरी आता तुम्हा सगळ्यांची मी तोंडी परीक्षा घेणार आहे. तोंडी? व्हॉट इज तोंडी? तोंडी परीक्षा. आणि त्यासाठी माझ्या मनाला येतील ते प्रश्न मी तुम्हाला ऐन वेळेला विचारणार आहे. तुमच्याकडे वेळ थोडा आहे, तेव्हा अभ्यासाला सुरुवात करा. आणि बिरजू, हा जो हात मोडल्याचं नाटक तू करतोयस ना, त्याचा आता काहीच उपयोग नाही, कारण परीक्षा तर तोंडी आहे. तोंडी परीक्षा? मग माझे काय? माझी जीभ मोडली मग? तसंही तुझ्या जिभेला कुठे हाड आहे रे. त्यामुळे तोंडी परीक्षा द्यावीच लागेल. तुमच्या सगळ्यांकडे पुन्हा सांगतोय, वेळ कमी आहे. तेव्हा आता एक एक जण बाहेर थांबा आणि मी बोलवलं की त्या क्रमाने आतमध्ये यायचं आहे. तेव्हा आता परीक्षेची तयारी पटपट सुरू करा. राव साहेब. हा साहेब. कुछ काम का नहीं है, छोड़ इसे. ये तो गजब वाली बात हो गई. कैसे हो गया ये सब? आपली चोरी पकडली गेली साहेब.